टेकडीच्या दिशेने जाताना रस्त्यामध्ये एक टुरिस्ट स्पॉट भेटला आम्हाला। इथे पण चहाचे मळेच आहे, पण मात्र मित्रांनो विशेष अशी की इतर ठिकाणी आपल्याला चहाच्या मळ्यामध्ये उतरायला परमिशन नसते, पण ही जागा अशी इथे तुम्ही 10 रुपये तिकीट काढून आतमध्ये फोटो काढण्यासाठी उतरू शकता, इथे परमिशन आहे। त्या व्यतिरिक्त इथं काही त्यांचे लोक पण आहेत ज्यांचं युनिफॉर्म घालून आपण फोटो काढू शकतो इथे। आणि मागचा नजारा बघा मित्रांनो, खूप सारे लोक फोटोज काढताय आणि मोठासा डोंगर आणि त्या डोंगराच्या खाली इथे टेकड्यांवर छोट्या छोट्या चहाचे मळे, सुंदर लोकेशन, फोटोज काढण्यासाठी अगदी बेस्ट। टेकडीमध्ये पोहोचल्यानंतर सर्वप्रथम आपण जेवण केलं आणि इथे पोहोचल्यानंतर जो सर्वात प्रथम जो आपला आजचा इव्हेंट आहे तो म्हणजे एलिफंट सफारी। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथे काही हत्ती आहे आणि या हत्तींवर बसून आपल्याला इथे मध्ये थोडं जंगलमध्ये चक्कर मारून आणतात, त्या व्यतिरिक्त काही वेगळं नाहीये। पर पर्सन इथे 500 रुपये घेतले जातात। मित्रांनो, एलिफंट सफारी करण्याची एक वेगळी मजा आहे या ठिकाणी, कारण सिटीमध्ये आपल्याकडे हत्ती येत असतात, परंतु हे आपल्याला थोडंसं जंगल भागामध्ये नेतात, तर तो एक फरक आहे। आणि हत्तीची साईज बघू शकता, एकदम मोठे मोठे हत्ती इथे, लहान मुलं, वयस्कर, मोठे सगळेच त्या ठिकाणी सवारीची मजा घेत आहे। हा जो माझ्या समोर हत्ती आता किती सुंदर आहे, त्याच्या कपाळावर एक टिळा लावलेला आहे, त्यामुळे ते खूप छान वाटतंय, असं वाटतंय गणपती बाप्पाच्या आपल्या समोर। आणि एकदम शांत आहे, त्यांच्या शेजारी जे लोक उभे एकदम कम्फर्टेबली उभे, त्यांना टच करू शकतात। एलिफंट सफारी बघितल्यानंतर आपण आलोय आपल्या हॉटेल रूमवर परत। हॉटेल रूम आपलं टेकडी या ठिकाणी आहे, याचं नाव आहे लोरा रेसिडेन्सी। चांगले रूम्स, म्हणजे रूम सर्व्हिस पण चांगली यांची। लगेच त्यांनी आम्ही जसं पोहोचतोय सगळ्यांनी आमच्या बॅग आमच्या रूमवर पोहोचून दिला। ह्या एरिया तुम्ही बघू शकता, संपूर्ण मार्केट एरिया आहे इथला। मार्केट एरियामध्ये एक इथं सोन्याचं दुकान आहे आणि या सोन्याच्या दुकानाच्या वरच आपलं हॉटेल आहे, लोरा रेसिडेन्सी। तर तुम्ही बघू शकता, खूप चांगला एरिया आहे हा, म्हणजे रहदारीचा एरिया आहे संपूर्ण। आणि आता आपण इथून पुढे निघणार आहे आपला कलरी शो बघण्यासाठी। कलरी आणि त्या व्यतिरिक्त कथकली, एक डान्स नृत्य। ॲक्च्युली दोन्ही ॲट अ टाईम करणं थोडंसं अवघड जाणार आहे, कोणतं तरी एकच बघू शकतो आज। तर माझा प्रयत्न असणार आहे की आपण डान्स नृत्य बघावं, कारण कलरी फाईट मी याच्या आधी बघितलेली आहे, मार्शल आर्टची जो उगम झालेला आहे। तर जे यांचं कथकली नृत्य आहे माझी ती बघण्याची इच्छा आहे, आणि मोस्ट ऑफ द ग्रुपचे लोक पण आमचे तिथंच जाणार आहे, तर तिथे जाऊन बघूया आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा पण प्रयत्न करू आपण। आजची इव्हिनिंग आपण एन्जॉय करायला आलो आहे कथकली शो बघण्यासाठी। केरळाचा हा नृत्य प्रकार आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या हॉलमध्ये जवळजवळ 200 ते 300 लोक, त्यापेक्षाही जास्त असू शकता, उपस्थित हा शो बघण्यासाठी। याचं पर पर्सन तिकीट असतं 200 रुपये आणि 1 तासाचा शो असतो। थोड्याच वेळात शो चालू होणार आहे, आपण सर्व बघूया आणि एन्जॉय करूया आजची इव्हिनिंग। कथकली नृत्य प्रकार बघितल्यानंतर आपण आपल्या आता हॉटेल रूम्सकडे आलो आहे
मार्केट फिरलो, मार्केटचा थोडा अंदाजा घेतला. मोस्ट ऑफ इथे मसाले मिळतात, कपडे बऱ्यापैकी आहे, थोडे वेगळ्या प्रकारचे डिफरंट आहे, जे आपल्याकडे लवकर बघायला मिळणार नाही, भेटणार नाही. आणि चांगलं मार्केट होतं. केरळमध्ये आल्यानंतर एवढं मोठं मार्केट आत्ता बघायला भेटते, कारण जिथे जिथे आपण फिरलो ते मोस्ट ऑफ द हिल स्टेशन होतं. त्यामुळे हिल स्टेशनवर आपल्याला जास्त शॉपिंग करायला चान्सेस नव्हते. तर छान गेला आजचा दिवस. आता फ्रेश होऊन लवकर जेवण करूया, झोपूया आणि निघूया उद्याच्या प्रवासासाठी. व्हेरी गुड मॉर्निंग. आम्ही आज पहाटे 4 वाजता सुटलो आहे. याचं कारण असं आहे की आम्हाला लवकर रेडी होऊन या ठिकाणी यायचं होतं. पेरियार काय म्हणता याला, नॅशनल पार्क. हां, पेरियार नॅशनल पार्क या ठिकाणी यायचं होतं आम्हाला. आपल्या हॉटेल रूमपासून जवळजवळ 500 मीटरचं अंतर आम्ही वॉकिंग आलो आहे सकाळी. आणि इथे लाईन आहे तिकीट काढण्यासाठी. या ठिकाणी फक्त या बसमधून नॅशनल पार्कपर्यंत नेण्यासाठी एक स्पेशल लाईन असते. जसं तिकीट आहे पर पर्सन 75 रुपये. आणि त्यानंतर पुढे जसं जसं आपण एंटर करत जातो वेगवेगळे स्पॉट आहे, त्याचे सेपरेट तिकीट असतात. जवळजवळ 250 ते 300 रुपये आपल्याला लागतात हे संपूर्ण करण्यासाठी, पेरियार नॅशनल पार्कमध्ये फिरण्यासाठी. त्या ठिकाणी बोटिंग पण आहे आणि बरंच काही आहे. तिथे गेल्यानंतर समजेल. आता आपण तर पहिल्यांदा चाललो आहे आणि तुम्ही मला सगळ्यांना आपण दाखवू तिकडे गेल्यानंतर. आणि बसमध्ये पेरियार नॅशनल पार्कमध्ये आपण एंट्री केलेली आहे. पर पर्सन इथे आपल्याला 255 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आणि तिकीट काढल्यानंतर आपल्याला उभं राहायचं असतं, इथे लाईन करायची असते. बाकडे पण दिलेले आहे त्यांनी. या ठिकाणी आपल्याला लाईन करून बसायचं आहे आणि मग जसा जसा नंबर येईल इथून एंट्री करून आपल्याला बोटमध्ये घेऊन जातात. आणि इथून पुढे आपला सुरुवात होते पेरियार नॅशनल पार्कची सवारी. आणि आपण बोटमध्ये बसलो आपल्या सीटवर. पेरियार नॅशनल पार्क याची सवारी आपली चालू झालेली आहे. सगळेजण बसलेले बोटमध्ये बघू शकता तुम्ही या ठिकाणी. आणि ही खूप मोठी नदी आहे, याच्यातून आपल्याला ते घेऊन जाणार आहे. आता बघू कुठे कुठे नेतात. या नदीमध्ये पाण्याच्या आत असे काही झाडं दिसतात आपल्याला, अर्धवट झाड आहेत ते पाण्यामध्ये उभेच आहेत. तसेच दिसताना खूप छान वाटतं. बोटच्या खिडकीतून उठायचं रिस्क आपण घेतलंय, ते अलाउड तर करत नाही, पण आपण आलोय उठून. इथून जिना आहे बोटवरनं वर जाण्यासाठी. आणि ह्या बॅक साईडनं तुम्ही बघू शकता इथे नदीच्या कडाने घेऊन चालले आपल्याला. त्या साईडला नदीचा तो कड आणि डाव्या बाजूने बोटच्या आपण इथून असं नदीच्या कडाने घेऊन जाण्याचं पण एक कारण आहे यांचं, की इथे वाईल्ड लाईफ दिसण्याचे चान्सेस असतात. पाणी पिण्यासाठी कडेला वगैरे काही प्राणी येतात. पक्षी तर दिसलेच आहे, प्राणी तर अजून काही दिसला नाही, पण अपेक्षा करू की दिसेल कोणी ना कोणी. झूम केलाय कॅमेरा मी. या ठिकाणी या लाकडावर बघू शकता तुम्ही प्राणी बसलेला आहे. मला तरी घोरपड वाटते. कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कोणता प्राणी येतो. बघा इथे मुवमेंट होत नाही म्हणून लाकडावर पण दिसेल तुम्हाला. झूम केलाय मी थोडा व्हिडिओ. हे आपले भाऊ आहे, या बोट हँडल करता. यांनी आपल्याला परमिशन दिली इथं उभं राहण्यासाठी. शक्यतो कोणालाच परमिशन नाही आहे, पण हे दादा बोलले ठीक आहे चला तुम्ही या. त्यांना एकदा रिक्वेस्ट केली मी आणि ते बोलले ठीक आहे तुम्ही उभं राहू शकता इथे. तर आपण या बोटेच्या कडावर येतोय. मित्रांनो ही खरी मजा आहे, ते खुर्चीवर बसून बघणं मला तरी नाही आवडत. आम्ही गोवाला गेलो होतो, तिकडे पण सगळे मित्र असे त्या बोटला फ्रंट साईडला जाऊन बसलो होतो. तर आत्ता कुठे खरी मजा येते. या बघा या साईडला संपूर्ण जंगल, पण उभं या बोटवर. या आपली बोट, मजा आएगा भिडू. टेकडीच्या बोट सफारीचा एक अप्रतिम
अनुभव घेऊन संपूर्ण ते जे जंगल आहे, नदी वगैरे सगळं प्राणी पक्षी बघून आपण आज चेकआउट केलेलं या ठिकाणी आणि निघालो एलप्पीच्या दिशेने. एलप्पीला जाण्यासाठी जवळजवळ 3 ते 4 तास लागतील पुन्हा एकदा आज. आणि हा बघा आपला मित्र खूप कामाचा आहे, खूप मस्त काम करतो. हा बॅग वगैरे सगळ्यांच्या उचलून देतोय, मस्त मुलगा आहे. आणि हां तर काय बोलत होतो, 4 तास जवळजवळ लागतील आणि घाटाचा रस्ता आहे. आज आपल्या संपूर्ण 10 दिवसाच्या ट्रॅव्हलमध्ये हा एक शेवटचा घाटाचा आणि वळणाचा रस्ता असणार आहे. त्यानंतर शक्यतो आपल्याला प्लेन. आणि थंडी केरळमध्ये आपल्याला इकडे संपूर्ण वेळ 3 दिवस आपल्याला थंडी भेटली आहे. तर आज इथून ट्रॅव्हल करून एलप्पीकडे गेल्यानंतर थंडी कमी होईल आणि परत थोडंसं उष्ण वातावरण चालू होणार मित्रांनो. तर भेटूया प्रवासामध्ये आणि जाऊया एलप्पीला. चेकआउट केल्यानंतर आपण सर्वप्रथम भेटूया इथल्या सरांना. हे हॉटेलचे स्वतः ओनर आहे, पण तुम्ही बघू शकता सर्वांना नाश्ता देण्यासाठी स्वतः इथे उभे आहे. त्यांचे वर्कर काम जरी करत असते तरी. हेलो सर. हेलो. एसवी एंटरटेनमेंट में आपका स्वागत है. थैंक यू. आपका सर्विस बहुत अच्छा था, सबको बहुत अच्छा लगा. हमारे साथ जितने भी लोग थे, आपका होटल के बारे में थोड़ा इन्फॉर्मेशन देना. सर हमारा ये होटल पिछले 5 साल से तेकड़ी में चल रहा है. ओके. हमारा एक बजट फ्रेंडली इकोनॉमी होटल है और पिछले 5 साल से हम महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मुंबई सभी जगह के ट्रैवल एजेंट से हम टाई अप है. और पिछले 3 साल से हमें पूरा सीजन बहुत बुकिंग्स मिल रहा है. हम गेस्ट को अच्छी सर्विस देने के लिए हम बहुत अच्छा सर्विस सर, इसलिए बुकिंग मिल रहा है. और आपका होटल का पता बता दो बस एक बार. सर हमारा प्रॉपर्टी बिल्कुल तेकड़ी जंक्शन में, यानी कुमली नाम है. तेकड़ी का टाउन का नाम कुमली है. कुमली जो बोटिंग के लिए जो निकलता है उसका वो जंक्शन का नाम है तेकड़ी जंक्शन. बिल्कुल वही सिटी सेंटर पे है जिधर आपने देखा होगा दोनों तरफ स्पाइस मार्केट है. बिल्कुल उसी सिटी सेंटर में ही है हमारा होटल. और बस लोरा रेसिडेंसी या कोई भी गूगल मॅप पे सर्च किया तो उसका पता भी मिल जाएगा. तर मित्रांनो की इफ तुम्ही इथे येत आहे तर जर तुम्हाला नॅशनल पार्कमध्ये जायचं आहे, कथकली बघायचं आहे, कलरी पाईट बघायचं आहे, स्पाइसेस शॉपिंग करायची, तर यांचं हॉटेल एकदम परफेक्ट लोकेशनवर आहे. तर इकडे टेकडीला येत आहे तर नक्कीच मित्र व्हिजिट द्या. बिल्कुल सिटी सेंटर पे है हमारा. जो गेस्ट आता है उसको सबसे पहले पसंद होता है ये जो लोकेशन, क्योंकि उसको कभी कभी गाड़ी ड्राइवर साथ नहीं होगा, नहीं तो कोई गेस्ट आ गया तो उसको गाड़ी नहीं होगा. लेकिन फिर भी कुछ खाने के लिए होटल वेज, नॉन वेज, प्योर वेजिटेरियन, मराठी सब बाजू में एक या 2 मिनट के वॉकेबल डिस्टेंस पे पूरा सर्विसेज, मेडिकल शॉप, बैंक, सब. एटीएम में खुद का हमें सर्व पाइप फिर 500 मीटर के अंदर ही सब कुछ है. यहाँ पे एटीएम है, सब कुछ है, शॉपिंग है. ओके सर, पूरा सर्विसेज. थैंक यू सो मच सर. वेलकम. फिर से आएंगे तो मिलेंगे और हमारे सब्सक्राइबर भी आएंगे सर. थैंक यू. प्रवासात जाता जाता आपण ह्या ठिकाणी थांबलोय. इथे लोक बघू शकता, लोक तुम्ही काय मागे नारळ पाणीचा स्वाद घेताय. आणि त्याचबरोबर तुम्ही जे माझ्या मागे बघताय हे मळे आहे अननसाचे. बघा हे खाली झाडाला एक अननस इथं लागलेलं आहे. शक्यतो आपल्या इकडे हे प्रोडक्शन होत नाही, बघायला मिळत नाही लवकर अननस. लकीली आपण इथे थांबलो आणि इथे तेच सगळे मळे. एलप्पीच्या दिशेने आपण चाललेलो आहे. आपली बस इथे थांबली आहे. तर आपण निघू, थोडंसं नारळ पाणी पिऊन निघू पुढच्या प्रवासाकडे. मित्रांनो हे जे आजोबा दिसत आहे ना हातात बॅग घेऊन, हे हातामध्ये लॉटरीचं तिकीट आहे त्यांच्या हातामध्ये. आणि इथे असे रस्त्यावर पण लोक लॉटरीचं तिकीट विकतात. म्हणजे लॉटरी लिगल तर आहेच आहे. आम्ही बरेच शॉप बघितले, म्हणजे जेवढे आम्हाला खाण्यापिण्याचे तुम्हाला रेस्टॉरंट दिसतात ना, एवढं तर मला लॉटरीचे शॉप दिसले केरळमध्ये. पण मग असे पेट्रोल पंपवर पण विकताना तर पहिल्यांदा बघितलं. हे दृश्य लवकर बघायला नाही भेटत आपलं. बघा रिक्षेमध्ये विचारत आहे आता ते लॉटरीचं तिकीट. तर मित्रांनो फायनली पोहोचलो आहे आपण एल्फुजा म्हणजेच एलप्पी या ठिकाणी. इथे आजची सगळ्यात बेस्ट जी गोष्ट आहे ती म्हणजे माझ्या मागे आहे हाऊसबोट. आजचा आपला मुक्काम असणार आहे हाऊसबोटवर. हे बघा ह्या गोष्टीसाठी खूप जास्त एक्सायटेड होतो मी. या बोटवर आतमध्ये तुम्हाला रूम्स आहेत. इथे आपण रात्रभर आज राहणार आहे. आत्ता रूममध्ये जाऊन बॅग वगैरे ठेवून फ्रेश होऊन रात्री ही ट्रॅव्हल करणार इथून. आणि संध्याकाळी पार्टी पण होणार आहे. आणि उद्या सकाळपर्यंत आपण याच हाऊसबोटवर असणार. हे बघा ही मोठी आहे, रूम्सवाली आहे. ही फक्त छोटीशी एक बोट आहे ज्याच्यामध्ये लोक बसून फिरत आहे. तुमच्याकडे दोन्ही ऑप्शन आहे, त्यापेक्षा ही छोटी आहे.
बरेच ऑप्शन आहे, पण आपण जो बेस्ट निवडला तो म्हणजे हाऊस बोट, ज्यामध्ये आपण पूर्ण एक दिवस स्पेंड करणार आहे. खूप जास्त एक्साइट. फायनली आपली हाऊस बोट निघाली मित्रांनो, आणि मी डायरेक्ट फ्रंट लावून बसलो आहे, जिथून आपली हाऊस बोट ऑपरेट होती. मजा घ्यायची आपल्याला. आणि तुम्हाला मी आपले जॅक स्पॅरो जे कॅप्टन आहे आपल्या हाऊसचे त्यांना भेटवतो. हे बघा यांना आपले आजचे कॅप्टन जॅक स्पॅरो आहे. गाणं पण म्हणत आहे, त्यांचा आवाज खूप छान आहे. आपली हाऊस बोट या ठिकाणून निघाली आहे. कपिल सर मागे थोडेसे टेन्शनमध्ये उभे आहे, कारण आता या हाऊसबोटमध्ये त्यांचे जे क्लायंट आहे एवढं सगळे त्यांना ॲडजस्ट करून दिले त्यांनी 15 मिनटात, 15 ते 20 मिनटात. आणि एकदम रिलॅक्समध्ये आताशी कुठेतरी उभे आहेत. खूप मेहनत घेत आहे या ट्रिपमध्ये ते. ओके, आता फ्रंट गिअर टाकले आपल्या बोटने. आपण आता निघतो आहे आपल्या सफारीला. मित्रांनो, आपल्या कॅप्टन जॅक स्पॅरो पासून मी इथून सुरुवात करतो तुम्हाला हाऊसबोट दाखवण्यासाठी. त्यांच्या जस्ट मागे ते केबिन आहे, आणि इथे बसण्यासाठी सोफा सेट आहे, टेबल आहे. आणि इथून आपण एंट्री केली होती आतमध्ये येण्यासाठी. आणि इकडे जर तुम्ही आला तर इकडे रूम्स आहे. बघा माझ्या राईट साईडला रूम्स आहे. आणि इथून तुम्हाला किचन दाखवतो. हे बघा तिथे यांचे किचन आहे, कुकिंग चालू आहे. आणि जस्ट एक मजला वर आल्यानंतर मित्रांनो हा नजारा बघून घ्या फक्त तुम्ही. इथे मोठा हॉल आहे. इथे तुम्ही संध्याकाळी जेवण करायला येऊ शकता, पार्टी करायला येऊ शकता. जे काय आपण आज करणार आहे खूप मोठं आहे. जवळजवळ 100 लोक तरी इथे इझिली बसू शकता पार्टीसाठी. वाव वाव वाव. हे बघा इकडचा व्ह्यू. खूप सारे हाऊसबोट. ही आपली ये रही अपनी हाऊसबोट. शेजारून चालली एक. सेम अशीच आहे आपली. मित्रांनो, ज्या गोष्टीची सर्वात जास्त उत्सुकता होती ना मला, ती म्हणजे आपल्या या हाऊस बोटवरच्या सनसेटची. खूप साऱ्या बोट आहे इथे, आणि इथे चाललेला आहे सनसेट. चारी बाजूला पाणी, खूप साऱ्या हाऊस बोट, आणि होत असलेला हा सनसेट. मी तरी पर्सनली म्हणू शकतो मित्रांनो की मी खूप वेळा सनसेट बघितले खूप ठिकाणी. मरीन ड्राईव्हपासून तर आपल्या छोट्या मोठ्या डॅमपासून तर डोंगरांवरनं अनेक ठिकाणचे सनसेट बघितले. हा एक नवा अनुभव आहे, आणि मी नक्कीच म्हणू शकतो की माझ्या लाईफमध्ये बेस्ट जर सनसेट कोणते असतील तर त्यांच्यापैकीच हा एक आहे. खूप शांती आहे. शांताबाद